तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयात शिपाई व हमाल या पदासाठी जी भरतीची जाहिरात निघालेली होती, तर त्या भरतीची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मुंबई उच्च न्यायालयात शिपाई व हमाल या पदासाठी जी भरतीची जाहिरात निघालेली होती 133 पदांसाठी. तर 7वी पासवरती ही भरतीची जाहिरात निघालेली होती. तर आता परीक्षेसाठी जे उमेदवार पात्र झालेले आहेत, तर त्यांची यादी इथं लावण्यात आलेली आहे. तर इथं बघू शकता 3,888 जे उमेदवार आहेत, तर ते इथं परीक्षेसाठी पात्र झालेले होते आणि त्यांना इथं परीक्षा शुल्क भरावे लागले होते ₹125. पण त्यातील इथं जे काही उमेदवार आहेत, तर ते इथं परीक्षेसाठी अपात्र झालेले आहेत. तर आता परीक्षेसाठी 3,324 जे उमेदवार आहेत, तर ते इथं पात्र झालेले आहेत. त्यानंतर 564 जे उमेदवार आहेत, तर ते इथं अपात्र झालेले आहेत. तर त्यांनी इथं परीक्षा शुल्क भरले नसल्यामुळे ते इथं अपात्र झालेले आहेत परीक्षेसाठी. तर इथं बघू शकता 3,324 जे उमेदवार आहेत, तर ते इथं सारणी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. तर या लिस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं बघू शकता लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ P1 अँड हमाल. तर खालील यादीत नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की शिपाई व हमाल या पदांकरिता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी म्हणजे स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्या संकुल, सर भालचंद्र नेमाडे रोड, हिंदू कॉलनी, दादर पूर्व, मुंबई. तर या ठिकाणी तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे 5 मे 2024 रोजी. तर परीक्षेचे वेळापत्रक तसेच हॉल तिकीट आणि आसन क्रमांक, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर चाळणी परीक्षेसाठी इथं उमेदवारांना ओळखीच्या पुराव्यासाठी एक तुमचे डॉक्युमेंट इथं लागणार आहे. तर यामध्ये तुमचे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड किंवा वोटर ID किंवा तुम्हाला लायसन इथं लागणार आहे किंवा पासपोर्ट. तर यापैकी एक ओळखपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर ज्या उमेदवारांचे नाव बदललेले आहे, तर त्यांना इथं राजपत्र किंवा विवाह नोंदणीचे कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर जे उमेदवार चाळणी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत, तर त्यांची यादी इथं दिलेली आहे. तर तुमचं इथं रजिस्ट्रेशन ID आहे, त्यानंतर तुमची इथं नाव आहे. तर ही संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर एकूण 3,324 उमेदवारांची ही यादी आहे. त्यानंतर जे 564 उमेदवार इथं अपात्र झालेले आहे परीक्षेसाठी, तर त्यांची पण यादी इथं दिलेली आहे. तर ही यादी पण तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर एकूण 564 उमेदवार इथं अपात्र झालेले आहेत चाळणी परीक्षेसाठी. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता.